नमस्कार मित्रांनो. आज 14 एप्रिल 2026 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र असं अभिवादन. आणि माझ्या तमाम अशा बळीवंश ग्रुपमधील बांधवांना सप्रेम नमस्कार. मित्रांनो, हे जे मॉडेल आहे हे ऑल इंडिया वेदर या मॉडेलने विकसित केलेलं आहे आणि डॉक्टर प्रदीप यांनी त्याचं एक विश्लेषण केलेलं आहे. जवळपास मित्रांनो एकूण 9 मॉडेलचं हा एकत्रित अंदाज आहे. संपूर्ण देशभरातला अंदाज त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे, सांगितलेला आहे. मित्रांनो, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्याचा हा एकत्रित अंदाज आहे. या ठिकाणी यांनी मित्रांनो -10.62% पावसाची घट ही देशातल्या दीर्घ पल्ल्याच्या पहिल्या अंदाजामध्ये दाखवलेली आहे. त्यामुळं आपल्याला त्यांच्या अंदाजाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपूर्ण देशात त्यांनी वितरण दाखवत असताना मित्रांनो, हा जो निळा कलर दिसत आहे हा अधिक पावसाचे संकेत देत आहे. व्हाईट कलर हा सामान्य पावसाचे संकेत देत आहे आणि तपकिरी कलर हा मित्रांनो कमी पावसाचे संकेत देत आहे. आपण जर पाहिलं, पश्चिम उत्तर राज्यामध्ये यावर्षी कमी प्रमाणात पाऊस आहे. याचं कारण काय असेल मित्रांनो? बंगालचा उपसागरच्या ऐवजी अरबी समुद्र यावर्षी सक्रिय आहे आणि अरबी समुद्र ज्यावेळेस सक्रिय असतो तेव्हा राजस्थानमध्ये पाऊस कमी असतो. मित्रांनो लक्षात घ्या, मराठवाड्यामध्ये पाऊस कमी असतो. कारण या ठिकाणून निघणारी जी काही मोसमी वारे आहेत ही सरळ नैऋत्य ईशान्य वाहतात आणि या ठिकाणी राजस्थानमध्ये अरवली पर्वत आहे. या वाऱ्यांना तो टाळू शकत नाही आणि आलेले वारे सरळ निघून जातात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कमी पावसाचं हे कारण ठरत असतं. तर मित्रांनो, राजस्थानमध्ये कमी पाऊस आहे, गुजरातमध्ये कमी आहे, मध्य प्रदेशमध्ये कमी आहे. महाराष्ट्राचा विचार आपण प्रामुख्याने या ठिकाणी करणार आहोत. महाराष्ट्रातल्या ज्या रंगछटा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत त्याचं थोडक्यात विश्लेषण आपण पाहणार आहोत. त्याच्यामुळं अतिशय बारकाईने पहा. मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तपकिरी रंग हा फिकट पासून गडद पर्यंत जास्त ते कमी पावसाचे संकेत देत आहे. आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या संपूर्ण पश्चिम किनारपट्टीमध्ये जबरदस्त पाऊस पडणार आहे, ज्याला आपण कोकण म्हणू. कोकणात मित्रांनो यावर्षी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. दक्षिण कोकणातले मित्रांनो सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर कोकण, मुंबई, ठाणे, पालघर हा जो भाग आहे या भागात सुद्धा जबरदस्त पाऊस पडणार आहे. घाटाच्या पश्चिम साईडला पाऊस पडणार आहे, घाट माथ्यावर पाऊस पडणार आहे यावर्षी. या ठिकाणी आपल्याला फिकट ब्राऊन तपकिरी कलर दिसत आहे, म्हणजे या ठिकाणी पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या अधिक पर्जन्यमान आहे, लक्षात घ्या. आणि मित्रांनो, घाटाला लागून आपण जो भाग आहे ज्यामध्ये पुणे आहे, अहिल्यानगरचा भाग आहे, यामध्ये तुम्हाला थोडासा डार्क कलर दिसतो, म्हणजे कोकणापेक्षा या ठिकाणी पर्जन्यमान कमी राहील. आणखी आपण जर पुढे आलोत मराठवाड्यावर, मित्रांनो हा संपूर्ण भाग मराठवाड्याचा रिजन आहे. इथे या ठिकाणी नंदुरबार, धुळे, जळगाव, खाली छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान या ठिकाणी आपल्याला दिसत आहे, कारण हा डार्क कलर आपल्याला त्याचे संकेत देत आहे. मित्रांनो, आणखी आपण जर पुढे गेलो तर पश्चिम विदर्भात सुद्धा मराठवाड्यापेक्षा थोडासा जास्त पाऊस राहणार आहे, लक्षात घ्या. मराठवाड्यापेक्षा पश्चिम विदर्भातील जे जिल्हे आहेत, बुलढाणा आहे, अकोला आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण थोडंसं जास्त राहील. पूर्व विदर्भातील जे जिल्हे आहेत या ठिकाणी आणखी पाऊस वाढतोय, कोकणासारखा पाऊस या ठिकाणी पडणार आहे. मित्रांनो, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये परत जास्त पाऊस असणार आहे. मित्रांनो, धाराशिव, त्यानंतर लातूर, सोलापूर, अहमदनगर, पुणे, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगरचा पूर्व भाग, अहिल्यानगरमधील मित्रांनो अकोले तालुका जर सोडला तर संपूर्ण अहिल्यानगरमध्ये सरासरीच्या कमी पावसाचं प्रमाण आहे. यामध्ये पाथर्डी, संगमनेर,
शेवगाव, कर्जत, जामखेड हे सर्व जे तालुके आहेत हे अतिशय श्रीरामपूर असेल हे कमी पावसाचे भाग आहेत. अगदी मराठवाड्याला लागून असणारे भाग आहेत. म्हणजे इथलं पर्जन्य हे मराठवाड्या इतकंच असतं. मित्रांनो, यावर्षी मराठवाड्यात खरोखरच चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं यांच्या अंदाजाकडे आपल्याला डोळेझाक करता येणार नाही. मित्रांनो, याचा अर्थ असा नाही की पाऊसच पडणार नाही. पाऊस हा मित्रांनो पडत असतो, कारण चुकीचे अर्थ याचे घेऊ नका. पिकापुरता पाऊस पडत असेल, 2 पावसात खंड असतो आणि दीर्घ खंड हा मित्रांनो शेतकऱ्यांना खूप मोठा सतावत असतो आणि ते आपल्याला यावर्षी प्रकर्षाने दिसत आहे. त्यामुळे सातत्याने अंदाजाकडे लक्ष देत चला, पाहत चला आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. एवढंच या निमित्ताने सांगतो, थांबतो. मित्रांनो, अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय हवामान संस्थेला फॉलो करा. एवढंच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.